सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. की आज आपण उत्पल वर्णा यांच्याविषयी बघणार आहोत. बुद्धाचे अनुयायी, बुद्धानं जे काही अनुयायी केले त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग अतिशय मोठा होता. आणि म्हणून बुद्धाचे अनुयायी केवळ पुरुष नव्हते. हा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि महिलाही त्यांच्या अनुयायी होत्या आणि असंख्य जेवढे भिक्षू होते तेवढ्या संख्येने भिक्षुणी होत्या. आणि म्हणून आपण ज्यावेळेस महाप्रजापतीचा इतिहास पाहिला, त्याच्यानंतर अ, जे काही भिक्षुणी संघ स्थापन केला, त्या भिक्षुणी संघामध्ये मागच्या वेळेस आपण एकदा पटाचाराचं पाहिलं. तर असंख्य अशा महिला बुद्धाच्या सानिध्यात आल्या, धम्माच्या सानिध्यात आल्या आणि जे भौतिक जगामधलं दुःख आहे, ज्याला आपण इंद्रिय पातळीवरचं दुःख म्हणतो. म्हणजे इंद्रिय प्राप्तीसाठी, त्याच्या सुखासाठी आपण जे प्रयत्न करतो, अंतिमतः ते दुःखदायक असतात. आणि म्हणून या मुक्तीच्या मार्गावर महिलांचा सुद्धा अतिशय मोठं सहभाग या बुद्ध धम्माच्या क्रांतीमध्ये. आणि त्याच्यातलाच आज पुढचा भाग म्हणून आज उत्पल वन्ना किंवा उत्पल वर्णा या भिक्षुणीविषयी किंवा या चरित्राविषयी आपण आज बघणार आहोत. दुसरा एक भाग महत्वाचा त्यांनी सांगितलं, की अ, हे लोक सातत्यानं प्रयत्नशील होते. म्हणजे पुरुष असतील, भिक्षू असतील किंवा इकडं महिला असतील, भिक्षुणी असतील, उपासक असतील, उपासिका असतात, त्या काळातले जे कोणी अ, बुद्धं यावं जीवितं ज्यांनी ज्यांनी म्हटलेलं आहे, की या शरीरामध्ये जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये श्वासाचं आगमन आणि अ, बाहेर जाणं आहे, येणं आणि जाणं आहे, त्या शेवटच्या क्षणापर्यंत मी बुद्धाचा, धम्माचा आणि संघाचा शरणबद्ध उपासक आहे किंवा भिक्षू आहे. अशा पद्धतीने त्यांचं जे कमिटमेंट होतं, त्या कमिटमेंटला ते जागे राहिले. त्यांनी कमिटमेंट घेतलं आणि झालं आता आमचं सगळं संपलं, अशा पद्धतीने त्यांची भूमिका कधीच राहिली नाही आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हा या सगळ्याच लोकांचा अतिशय मोठा भाग होता. तर आपण आज जाऊया श्रावस्तीमध्ये म्हणजे कौशल देश जो होता प्रसेनजीतचा त्याच्यामध्ये श्रावस्ती आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. अ, श्रावस्तीमध्ये अ, प्रियसेन नावाचा एक श्रेष्ठी होता. आता आपण बघतो म्हणजे बुद्धाच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये शक्यतोवर सुरुवातीला ब्राह्मण वर्गाचे जे लोक आहेत, हे सगळे परिवाजक झालेले होते. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ब्राह्मण आलेले आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये हे श्रेष्ठी आलेले आहेत. हे अतिशय महत्वाचं आहे. आणि आपण पाहतो आता पुढं-पुढं आपण ज्यावेळेस आपल्याला जसा वेळ मिळेल त्या पद्धतीनं केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय किंवा वैश्य या वर्णातीलच लोकांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला नाही. तर जे पतित लोक आहेत, शूद्र लोक आहेत, अस्पृश्य लोक आहेत त्या काळातले किंवा अंगुलीमालासारखे अतिशय मोठे दरोडेखोर आहेत. एका जंगलामध्ये, डोंगरामध्ये राहणारे, गुहेमध्ये लोक राहणारे हेही लोक बुद्धाचे शिष्य झालेले आहेत. तर जर आपण हे सगळं क्रमवार पाहिलं तर बुद्धानं समाजातल्या कुठल्याही वर्गापासून फारकत घेतली नाही. बुद्ध जिथं-जिथं त्यांना शक्य होतं, ज्या ठिकाणी जायचं होतं, त्या ठिकाणी त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला. आणि मग हेच कथा पुढे आपण पाहूया, की श्रावस्तीमध्ये प्रियसेन नावाचा एक श्रेष्ठी होता. तो नगर प्रमुख होता. त्याला पत्नी होती आणि अतिशय आपल्याला माहित आहे, की श्रेष्ठी म्हणजे जो वैश्य समाजाचे लोक होते त्या काळात. अतिशय गर्भश्रीमंत होते आणि त्यांना एक कन्या प्राप्त झालं. आता असं म्हणतात, की ती जन्मताच अतिशय सुंदर होती. म्हणजे जे बाळ होतं ते अतिशय मोठं, सुंदर आणि प्रकाशमान होतं. जी कन्यारत्न होतं, जी मुलगी त्यांना जन्मली होती त्यांच्या घरामध्ये, ती अतिशय मोठी, सुंदर होती. आणि म्हणून तिच्या रूपावरून, तिचं जे काही सुंदर असं रूप होतं, त्या रूपावरून असं म्हणतात, की तिचं नाव उत्पल वर्णा ठेवलं. उत्पल म्हणजे एक ते शब्द आहे आणि वर्ण, वर्ण म्हणजे उत्पल वर्णाची. आता उत्पल याचा अर्थ असं म्हटलेला आहे, त्याला नीलकमल आपण म्हणतो.
म्हणजे निळ्या रंगाचं जे काही कमल पुष्प आहे, त्या कमल पुष्पातला आतला आणि शेवटचा जो भाग असतो, ज्याला आपण फुलाचा गर्भभाग म्हणतो, अगदी शेवटच्या तळातला. हे नीलकमलाचा जो आतला भाग आहे अतिशय मध्ये सुरुवातीचा, तिथला जो भाग असतो तो अतिशय शुभ्र असतो, परंतु त्याला निळसर कांती आलेली असते. आणि म्हणून निळ्या रंगामध्ये अ, अतिशय मोठी शुभ्रता ज्याला म्हणतो आपण. पूर्णपणे तो आपण ज्याला म्हणतो की डार्क निळा नाही, परंतु शुभ्र असा धवल रंगामध्ये निळसर छटा ज्याला प्राप्त झालेली आहे. अतिशय मोठा म्हणजे आपण म्हणतो ना, की आपल्या जर आपण पांढरे वस्त्र असतील आपल्या, तर आपण त्याच्यामध्ये नीळ टाकतो. म्हणजे आपले व्यावहारिक उदाहरण आहे. म्हणजे आपल्या पांढऱ्या शुभ्र वस्त्राला चमक आणि चकाकी येण्यासाठी आपण निळेचा वापर करतो. आणि मग आपल्याला ते वस्त्र कसं दिसतं? जे डिम झालेलं आहे. नेल टाकण्याच्या अगोदर वस्त्र जे डिम आहे, जे चकाकत नाही, ज्याच्यावर अतिशय मोठं अ, जुन्या ह्याच्यामध्ये त्याचा रंग हे झालेला आहे. परंतु त्याच्यामध्ये जर आपण नीळ टाकली, तर तो सदरा असेल किंवा जे काही पांढरस असेल, ते अतिशय चकाकतं. अतिशय मोठं प्रकाशित होतं आणि त्या प्रकाशाला परावर्तित करतं. आणि म्हणून ही जी बालिका होती, ती सुद्धा अतिशय मोठी प्रकाशमान होती. शुभ्र धवल रंगाची, गोरीपान, परंतु निळसर छटा असलेलं हे अतिशय मोठं रूप. आणि म्हणून हे सगळं रूप पाहिल्यानंतर आमच्या घरामध्ये हे नीलरत्न प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून तिचं नाव उत्पल. आता उत्पल म्हणजे काय? उत्पल म्हणजे निळ्या रंगाचं कमल आणि निळ्या रंगाच्या कमलामध्ये तो जो अतिशय खालचा भाग असतो शुभ्र आणि निळसर छटा आणि म्हणून अशा या वर्णाची ही उत्पल. उत्पल हे कमळाचं नाव आहे. आता दुसरं एक आपल्याला माहीत आहे, पुंडरीक हे दुसरं एक नाव आहे. कमळाचं पुंडरीक नाव आहे. आणि पुंडरीक हा पाली शब्द आहे. त्याचा संस्कृत किंवा त्याचा जर आपण प्राकृत किंवा मराठी अर्थ पाहिला, तर त्याचा पुंडलिक नाव होतो. आणि म्हणून हे पुंडलिक वरदे जे आपण म्हणतो आपण म्हणतो म्हणजे महाराष्ट्रातले जे काही पुंडलिक वरदे म्हणतात. महारांचा तो महाराष्ट्र आणि महारामध्ये जो पुंडलिक निर्माण झाला, जन्माला आला, तो म्हणजे पुंडलिक म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल. पंढरपूर म्हणजे मग पुंडरीकचा विठ्ठल. आता विठ्ठल म्हणजे म्हणजे अ, तिठ्ठीत आपण म्हणतो, तिठ्ठीत, तात्काळ थांबणे. आपण म्हणतो ना तिठ्ठीत, पाली शब्द आहे तिठ्ठीत. तर टिट्टीत म्हणजे तात्काळ थांबणे. बरोबर आहे, थांबणे. आणि म्हणून म्हणजे तिठ्ठीत, तात्काळ थांबणे आणि हा मग पांडुरंग, हा पुंडलिक विटेवर, म्हणजे वीट, म्हणजे थांबणे. अशा पद्धतीने हे अतिशय मोठं बुद्धाचं महाराष्ट्र, बुद्धाचा भारत, जिथं खोदाल तिथं बुद्ध. महाराष्ट्रामध्ये 1100 का 1200 लेण्या आहेत. इतका मोठा हा बुद्धाचा धम्म. आणि म्हणून पुंडरीक म्हणजे पांढरं कमल आणि उत्पल म्हणजे निळं कमल. अशा या उत्पल रंगाची, वर्णाची आणि म्हणून या बालिकेचं नाव उत्पल वर्णा ठेवलं. अतिशय सुंदर, अतिशय मोठी हे बालक अशा पद्धतीनं हे झालं. आता मग लहानाची मोठी होऊ लागली. बाळ मोठं होतं, मुलगी मोठी झाली चांगल्या पद्धतीनं. खेळू लागली, बागडू लागली आणि तिचं सौंदर्य सगळ्यांच्या डोळ्यामध्ये भरलं. किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. किती ही कन्या सुंदर आहे. अशा पद्धतीनं तिच्या सगळ्या अंगातून ते सौंदर्य झलकत होतं. प्रकाशित होतं. एवढंच नव्हे, तर तिनं नृत्य आणि गायनामध्ये सुद्धा अतिशय मोठं आपलं प्रशिक्षण पूर्ण केलेलं होतं. आणि मग ही अतिशय चुणचुणीत आणि अतिशय सुंदर गोरीपान नीलकांतीची ही मुलगी सौंदर्यामध्ये पण होती, कलेमध्ये पण तेवढीच होती आणि मग तिची कीर्ती दाही दिशामध्ये पोहोचली. की अशा सृष्टीची मुलगी सुरुवातीला त्या सृष्टीचं अशा पद्धतीनं ओळख होती, की त्या प्रियसेन नावाचा सरावतीचा सृष्टी अतिशय गर्भश्रीमंत आहे. परंतु भविष्यामध्ये ही मुलगी तरुण झाली. उत्पल वर्णा. तरुण झाली आणि तिच्यावरून वडिलांना ओळखू लागले, की हे बघा, हे कोण आहेत? हे उत्पल वर्णाचे वडील आहेत.
वडिलांना खूप मोठा आनंद. खूप मोठा आनंद व्हायचा, की पूर्वी केवळ माझी ओळख राहायची. अ, हे श्रेष्ठी प्रियसेन म्हणून ओळखायचे. परंतु आज माझी ओळख उत्पल वर्णाचे वडील, उत्पल वर्णाचा पिता म्हणून माझी ओळख आहे. अशा पद्धतीनं ते खूप आनंदामध्ये राहिले. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या घराला आणि अशा पद्धतीनं या मुलीनं त्यांचं नावलौकिक केलं. आता मग पुढं काय झालं? आता मुलगी अनुरूप झाली, उपवर झाली, लग्नाच्या वयाची झाली, तर मग तिच्या लग्नाचा विचार येतो. आई-वडिलांना चिंता परेशान करत असते, त्यांना सतावत असते. मग अशाच पद्धतीनं प्रियसेन आणि त्यांच्या पत्नीला ते चिंता वाटू लागली. आणि मग अशा या सगळ्या प्रसंगामध्ये आई-वडिलांना चिंता मुलीची, की आता इतकी सुंदर मुलगी आहे आणि म्हणून अशा आमच्या मुलीला तसंच एक अनुरूप स्थळ असावं, तसाच एक मुलगा रूपवान भेटावा. हे विचार चालूच असताना मात्र हिचं सौंदर्य बघून, उत्पल वर्णाचं सौंदर्य बघून आजूबाजूचे श्रावस्तीमधले तरुण मुलं असतील, श्रेष्ठीची मुलं असतील, अमात्यांची मुलं, वेगवेगळ्या राज्याचे अमात्य आहेत, वेगवेगळ्या राज्यातले श्रेष्ठी आहेत, वेगवेगळ्या राज्यातले राजपुत्र आहेत. यांच्यापर्यंत हे सगळं हे सौंदर्याचं वर्णन पोहोचलं. न्याहाळू लागले म्हणजे त्या घराच्या अवती-भोवती हे लोकं तिला पाहण्यासाठी येऊ लागले. तिचं सौंदर्य कशी आहे एकदा पाहून घ्यावं. आणि असं म्हणतात, की मग हा प्रियसेन श्रेष्ठी ज्यावेळेस घराच्या बाहेर जातात, तर त्याला दिसायचं आजूबाजूला, की काही अमात्याची मुलं आहेत, काही राजपुत्र आहेत, काही श्रेष्ठीची मुलं आहेत. इकडं-तिकडं. आता तो काही तेवढा लक्ष देत नव्हता. परंतु त्याच्यानंतर लक्षात आलं, की हे या आजूबाजूला या दुतर्फा रस्त्याच्या इकडं आजूबाजूला हे असे का इथं थांबत आहेत. आता मग त्याची चिंता खूप मोठी बळावली. काय करायचं? कारण आपल्याला हे माहीत आहे, की श्रावस्तीमधले श्रेष्ठीची मुलं असतील, अमात्य असतील, राजपुत्र अनेक ठिकाणचे राजांचे असतील. आता हे आपसा-आपसामध्ये भांडण करू लागले. की उत्पलवर्णा ही माझीच झाली पाहिजे. उत्पलवर्णा माझीच झाली पाहिजे आणि मग श्रेष्ठीच्या मुलामध्ये, राजपुत्रामध्ये तिथल्या जे काही नगर हे सगळेच लोकं होते. त्या सगळ्या तरुण मुलामध्ये, युवकामध्ये अतिशय मोठं हे झालं. आणि मग या या सगळ्याचा परिणाम असा झाला, की जो हा प्रियसेन आहे, जो उत्पल वर्णाचा वडील आहे, त्याला अतिशय मोठी चिंता लागली. आता कसं करायचं? हे सगळे चंड लोक आहेत. म्हणजे वैश्य असतील, क्षत्रिय असतील, हे कुमार म्हणजे क्षत्रिय आहेत. श्रेष्ठीचे मुलं म्हणजे वैश्य आहेत. आता हा व्यापारी आहे. कुणाची भांडण करावं तर व्यापार बसेल माझा. माझ्या व्यापारावर गदा येईल आणि भांडणं करणं हा माझ्या सगळ्याच ह्याच्या विरोधात आहे. कुणाकुणाशी भांडण करायचं? अशा चिंतेमुळं ना त्याचं जे स्वास्थ्य आहे, त्याचं जे काही प्रकृती आहे, ती ढासळू लागली. चिंता आणि मग हिला पण चिंता वाटू लागली, की काय होईल? आणि आपल्याला माहीत आहे, की तिची आई मध्यंतरी तिचं निधन झालं आणि मग बापाला खूप मात्र तिला त्या मुलीची चिंता. आणि मग हे आजूबाजूच्या राज्यातले राजपुत्र आहेत, श्रेष्ठीची मुलं आहेत, यांच्यामध्ये कलह निर्माण होऊ लागले, भांडणं होऊ लागली. आपसापसामध्ये, की लग्न करील तर मीच करेल. म्हणून आपण हिंदीमध्ये पिक्चर पाहतो का नाही, कोई माय का लाल है क्या मेरे सामने आ जाए. अगर किसी की ताकत है तो मुझसे वो युद्ध करे मुझसे. अशा प्रकारचे सगळे हे तंटे-बकेटे तिथं सुरू झाले आणि बापाची चिंता वाढू लागली, की मी कुणा-कुणाशी भांडणं करू. बंधू आणि भगिनींनो, ज्यांच्या घरामध्ये मुली आहेत, ज्यांच्या घरामध्ये उपवर मुली, लग्नाच्या वयाच्या मुली आहेत, त्यांच्या आई-वडिलांना खूप चिंता असते, की कसं होईल? बुद्धाच्या काळामध्ये असं होतं, तर आजचा काळ आपण केवळ अनुभवू शकतो, की लहान-लहान मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. मग हे 4-4 वर्षाच्या मुली आहेत. वर्षाच्या आतल्या मुली आहेत. इतकं भयानक वास्तव भारतामधलं निर्माण झालेलं आहे, की भारताचं काय होईल भविष्य? नैतिकदृष्ट्या म्हणतो मी, बाकीचा विषय मला बोलायचा नाही. नैतिकदृष्ट्या भारत कुठल्या रसातळाला जाईल, हे आपण केवळ सोचीने विचार करू शकतो. आणि म्हणून पालकांनो,
आई-वडिलांनो, आपण आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे. मुलींनाच केवळ शिक्षण दिलं पाहिजे, संस्कार दिले पाहिजे असं नाही, तर आपल्या घरातील जे मुलं आहेत, त्या मुलांना सुद्धा संस्कार देण्याची जबाबदारी आता आपली आहे. कारण मुलींना छेडछाड करणारे, मुलींना अ, अ, त्यांचा पाठलाग करणारे, त्यांच्या पाठीमागे राहणारे हे कोण आहेत? मुलं असतात. पण मुलांना जर आपण नैतिकतेचे पाठ घरामध्ये देऊ लागलो आणि आ, जसं तू मुलगा आहे तशी ती मुलगी आहे आणि तुला जसा जगण्याचा अधिकार आहे एक स्वतंत्र म्हणून तिला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. हे नीतिमत्तेचे धडे आणि शिलाचे आपण पंचशिलाचे धडे जर आपण देऊ लागलो, पण भारतामध्ये कोण देणार? आपण किती आहोत? बोटावर मोजणे इतके सुद्धा नाही. 10 बोट आपले 10 बोटाचे आपण जर हे केलं, तर एवढे सुद्धा बौद्ध लोकं, जे धम्मप्रचारक आपण म्हणतो, इफेक्टिव्हली धम्मप्रचारक ते सुद्धा नाहीत. कसं लोकांना आपण सांगणार, की नीतिमान व्हा. त्यांनी बाबासाहेबांचं ऐकलं नाही, बाबासाहेब बुद्धाचं ऐकलं नाही. अनेक लोकांनी ही प्रबोधनाची चळवळ चालवली. पण आपल्याला हार मानून चालता येणार नाही. जे कोणी लोकं असतील, बाबासाहेबांनी तर 5च लोकांची अपेक्षा केली, की मला तलवारीच्या धाऱ्यावर फक्त 5 लोकं चालणारे पाहिजेत. बाकीच्यांचं मला खोगीर भरती नको. आणि म्हणून आपण कमी जरी असलो, वर्तुळ किंवा एखाद्या वर्तुळाचं किंवा एखाद्या चाकाचं जे आर्य असते, ज्याला आपण आस म्हणतो, ते अतिशय लहान असतं. परंतु त्या आसावर कितीतरी मोठं चाक चालवू शकतो. आणि म्हणून संख्येनं आपण आज आज जरी कमी असलो, तरी त्या आसावर त्या बैलगाडीचा सगळा भार असतो, हे आपण विसरता कामा नये. आणि म्हणून आचरणशील आणि नैतिक जीवन जगणारे, शिलाचरण करणारे लोक कमी असले, तरी बाबासाहेब म्हणतात, की नीतिमान लोकांचं कर्म जगाला वाचवण्याचा प्रयत्न करतं, तेच वाचवतं. या जगाचा आधार कुठला आहे? तर नीतिमत्ता या जगाचा आधार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे हा प्रियसेन चिंतातूर झालाय. राजपुत्रामध्ये तिकडं भांडणं होत आहेत. सृष्टीच्या मुलामध्ये भांडणं होत आहेत, की कोण माझ्या उत्पलवनाला माझ्यापासून हिसकावून घेतो, माझ्याकडून हिसकावून घेतो हे बघतो, अशा पद्धतीनं भाषा सुरू झाली. कानावर शब्द पडू लागले आणि मग अशा चिंतातूर वातावरणामध्ये सुंदर मुलगी आहे. सगळ्यामध्ये अतिशय नाच गाण्यामध्ये सुंदर आहे. उत्कृष्ट आहे. सौंदर्य असं, की जर एखाद्या राजाच्या तिनं पदरात पडली असती किंवा एका राजाच्या राजपुत्राच्या तिचं लग्न झालं असतं, तर असं म्हणतात ग्रंथकारांनी असं लिहिलेलं आहे, की तिच्या पुढं शेकडो दासी अ, तिचं काम करण्यासाठी, तिची सेवा करण्यासाठी एक महाराणीचं जीवन तिच्या आयुष्यामध्ये आलं असतं. पण एखाद्याच्या राजपुत्राच्या घरी गेल्यानंतर बाकीचे राजपुत्र माझे दुश्मन होतील, माझे शत्रू होतील आणि माझं जीवन अतिशय मोठं संकटात जाईल, ही भीती प्रियसेनला वाटू लागली. माझा व्यापार बुडून जाईल आणि मग अशा या सगळ्या चिंता विवंचनेमध्ये प्रियसेन आपल्याला माहित आहे बंधू आणि भगिनींनो, हे उत्पलवर्णाचं चरित्र बघता बघता आपल्याला आम्रपालीचं सुद्धा चरित्र याच पद्धतीचं आहे. आम्रपालीचं उदाहरण या कदाचित त्या प्रियसेनला माहित असेल, की आम्रपालीच्या वेळेस असंच झालं. इतकी सुंदर होती आपण ज्यावेळेस हे सगळं वर्णन पाहतो, तर आम्रपालीचं उदाहरण प्रियसेनच्या समोर असलं पाहिजे, की तिचं सुद्धा लग्नाचा ज्यावेळेस विचार आला, तर असेच तंटे-बकिटे सुरू झाले, वादविवाद सुरू झाले, युद्धाचा प्रसंग निर्माण झाला, की कुणा एकाशी तू राहू शकणार नाही, तू आमच्या सगळ्यांशी झाली पाहिजे. कारण तुझं सौंदर्य आणि तुझं सगळं यौवन आणि तुझं हे सगळं जे आहे हे केवळ एकाच्या उपभोगाचं नाही, तर हे सगळ्यांच्या उपभोगाचं असावं, अशी नामुष्की आम्रपालीवर आली होती आणि म्हणून माझ्या मुलीचं तसं होतं का काय? आम्रपालीचा जो तिचा जो अंत झाला, की आम्रपाली माझीच झाली पाहिजे आणि माझ्या आणि आम्रपालीच्या मध्ये जर कोणी आला, तर मग मी त्याला बघून घेईल, काय करेल आणि मग हे सगळं प्रकरण आपल्याला माहीत आहे. की पंचायतीचा निर्णय झाला, काय करायचं आम्रपालीचा? हे सगळे राजपुत्र आहेत, सृष्टीची मुलं आहेत. सगळे म्हणतात माझ्यासोबतच लग्न झालं पाहिजे. आता आम्रपालीचा बाप गरीब होता. ती कथा नंतर आपण पाहूया. पण मुद्दा असा आहे, की आम्रपालीचा प्रश्न पंचायतीमध्ये गेला आणि पंचायतीनं
पंचायत म्हणजे वैशालीचं जे गणतंत्र होतं तिथं निर्णय झाला. गणतंत्र, प्रजासत्ताक. पण त्या गणतंत्राच्या पंचायतीमध्ये निर्णय झाला, की जो वैशालीचा नियम आहे, त्या वैशालीच्या नियमाप्रमाणे आम्रपाली तुला ते निर्णय मान्य करावा लागेल. काय निर्णय होता? की अशा पद्धतीनं एखाद्या मुलीच्या लग्नामध्ये अनेकांना जर इच्छा झाली, की ती माझी पत्नी व्हावी, तर तो वैशालीचा गणतंत्राचा नियम असा होता, की तिनं मग एकाची न होता सर्वांची व्हावी. आणि म्हणून ही भीती. आम्रपाली एका श्रेष्ठीच्या घरी न जाता, एका राजपुत्राच्या घरी न जाता, ती सर्वांची वधू झाली, नगरवधू झाली. हा इतिहास प्रियसीला माहित होता आणि मग त्याला भीती वाटत की ज्या पद्धतीनं त्या गृहस्थाची मुलगी आम्रपाली नगरवधू झाली, गणिका झाली, तशी तर हे होणार नाही. तशी तर माझी अवस्था होणार नाही. या चिंतेनं प्रियसेन अतिशय चिंता होती. काय करायचं? काय करू आणि काय नाही? आणि मग मुलीकडे गेला. मुलीपुढे हात जोडले, विनंती केली, याचना केली. मुली, उत्पलवर्णा, हे बघते सगळं. हे बाहेरचं वातावरण बघते. आपल्या घराच्या बाहेर बघ, जिकडं-तिकडं हे तरुण मुलं वेड्यासारखं करत आहेत, तंटाबेकेटा करत आहेत, वादविवाद करत आहेत, हमरी-तुमरीवर येत आहेत आणि कुणा-कुणाच्या तोंडाला लागू. आणि तुला जर मी एखाद्याच्या घरी घरी जरी विवाहित केलं, तर बाकीच्या लोकांचं शत्रुत्व मला महागात पडेल. आणि मग त्याने हात जोडले. मग पिताश्री मी काय करू? हे सौंदर्य का शाप आहे का? हे सौंदर्य का मी मागून घेतलंय का? आणि अशा सौंदर्यामुळं जर हे सगळं निर्माण होत असेल, तर असं सौंदर्य काय का? मग मी काय करू म्हणता? उत्पलवाना, मला असं वाटतं, की तू पबज्जा घ्यावी. काय? मी पबज्जा घ्यावी? ग्रहत्याग करावा? प्रवज्जित व्हावं? मुली मला माफ कर. पण माझ्यापुढे कुठला मार्ग नाही. हे जे असुरक्षित जीवन झालेलं आहे, क्षणाक्षणाला चिंतातूर होणार, क्षणाक्षणाला अस्वस्थ करणार, क्षणाक्षणाला दिवसेंदिवस हे सगळं इतकं मोठं वातावरण झालेलं आहे, की मी काय करू? तू काय करशील? आणि म्हणून हे अस्वस्थ जीवन, मी जरी तुला एखाद्या राजपुत्राच्या हवाली केलं, तर बाकीचे राजपुत्र स्वस्थ बसणार नाहीत. हे अतिशय मोठे चंड आहेत. ते स्वस्थ बसणार नाहीत. युद्ध करतील. आणि म्हणून हे सगळं असुरक्षित जीवन, अस्वस्थ जीवन जर तुला शांतीपूर्ण जगायचं असेल, तर सुरक्षा एकाच ठिकाणी आहे. सुरक्षा एकाच ठिकाणी आहे, की तू बुद्धाकडे जा. आता हा प्रसंग झाला. उत्पलवर्णाला अतिशय मोठं विचार करण्यासाठी हे भाग पाडलं, की ही इतकं मोठं सौंदर्य मला जे निसर्गानं आणि प्रकृतीनं दिलेलं आहे, त्याचा इतका मोठा अभिशाप, की मी सगळं सोडून जावं? कायमचं तेही.
असं नाही की 4 महिने तिकडे जा, 4 वर्ष तिकडे, असं पण नाही. सगळं आयुष्य वनात काढायचं. अशा विचारांनी ती अतिशय मोठी अस्वस्थ झाली. आता मुलगीच होती. उपवर 18 वर्षाची असेल, त्या काळातलं लग्नाचं वय. 18 पण नसेल कदाचित, 16 वर्षाची पण असेल. आणि अशा या सगळ्या संभ्रमामध्ये, चिंता ह्याच्यामध्ये, वडिलांचा निर्णय योग्य आहे आणि म्हणून मला प्रवज्या घ्यावा लागेल. आणि मग जेतवनामध्ये, श्रावतीच्या जेतवनामध्ये, अनाथपिंडकाच्या जेतवनामध्ये बुद्ध आहेत. उत्पलवनाला प्रियसेन घेऊन जातो. बुद्धाचं प्रवचन सुरू आहे. जेतवनामध्ये अनाथपिंडकाच्या तिथं बसलेले आहे सर्वजण आणि मग प्रवचन वगैरे झाल्यानंतर बुद्धापुढं प्रियसेन जातो. मी श्रेष्ठी आहे प्रियसेन, ही माझी मुलगी उत्पलवन आहे. आणि ती आपल्याला शरण येत आहे, ही आपली शिष्या बनत आहे. कृपया हिला उपसंपदा द्या, हिला प्रवज्य द्या, हिला भिक्षुणी करा. बुद्ध म्हणतात, आनंदा प्रजापतीकडे घेऊन जा. मग आनंद प्रियसेन आणि उत्पलवर्णाला प्रजापतीकडे घेऊन जातो, महाप्रजापती गौतमीकडे. महाप्रजापती म्हणते, की हे सगळं ठीक आहे, पण मुलीची इच्छा आहे का? बापाला वाटतं, की मुलीनं असं करावं. कोणत्या बापाला वाटत नाही. आई-वडिलांना खूप वाटतं, की असं करावं माझ्या मुलानं, माझ्या मुलीनं तसं करावं. पण मुलींना काय वाटतं हे आपण विचारलं पाहिजे. आणि म्हणून मागे प्रश्न विचारला होता आपले वाकळे का कोणतरी आहे जालन्याचे त्यांनी, की नंदची दीक्षा घेताना, नंदाला प्रवचित करताना बुद्धांना विचारलं होतं का? आता नंद हा शहाणा होता. तो काय बालक नव्हता. आणि म्हणून विचारायचं कुणाला? तर जे बालक आहेत, जे आपण म्हणतो ना 18 वर्षाच्या आतील असतील भारतात कायद्यानुसार तर ते अज्ञानी आहेत. 18च्या वर असतील तर ते सज्ञानी आहेत. नंद हा 18च्या पुढचा होता, म्हणजे जवळपास बुद्धाच्या वयाचाच होता. बुद्धाचं 35 वर्ष होतं. त्या दरम्यान त्याचं कदाचित एक 5-6 महिन्याचं अंतर असेल दोघांमध्ये. त्याच्यामुळे तो सज्ञान होता. नंद हा काही 18च्या वर्षाच्या खाली नव्हता, तर तो सज्ञान होता. त्याला स्वतःचा निर्णय घेण्यासाठी तो पात्र होता आणि म्हणून सिद्धार्थानं कुणाची नंदाच्या वेळेस परवानगी घेतली नाही. पण आता ही मुलगी आहे, 16 वर्षाचीच असेल आणि म्हणून प्रियसेनला विचारते महाप्रजापती गौतमी, कुणाला? प्रियसेनला, की तुम्ही मुलीचा विचार केलाय काय? तिची इच्छा काय? आणि मग मुलगी म्हणते, उत्पलवर्णा म्हणते, की मी इथं माझ्या इच्छेखातर आले. म्हणजे वडिलांनी माझ्यावर कुठला दबाव टाकला नाही. माझ्यावर कुठली जबरदस्ती केली नाही. वडिलांनी जो प्रस्ताव ठेवला, त्या प्रस्तावाला माझी सहमती आहे आणि म्हणून मी स्वतःहून आता होकार दिलेला आहे आणि मला कृपया प्रवचित करा. अशा पद्धतीनं उत्पलवर्णाची भिक्षुणी दीक्षा होते. असं हे सगळं पूर्वभाग आहे. आता पुढं काय होतं मग? आता पुढं मग बुद्ध धम्माचे ते भिक्षुणी होते. अतिशय चांगल्या पद्धतीने आचरण करते. ध्यान साधना, शिलाचरण सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं ते करत असतात आणि मग असं म्हणतात, की मग या सगळ्या ह्याच्यामुळं बुद्ध धम्मामध्ये, धम्माचरणामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं ती विकसित होऊ लागली. पुढं-पुढं जाऊ लागली. आता मग ध्यान साधना करताना माराचं आगमन झालं.
आता मार कोण आहे? आता आपल्या सगळ्यांनाच मार माहीत आहे. धम्मचारी, धम्ममित्र बऱ्याचशा लोकांना. पण काही लोकं या वर्गात नवीन असतात. तर मार म्हणजे आपलं मन 2 प्रकारे काम करतं. एक चांगला विचार करतं, मनाचा विचार आहे वाईट विचार करतं. आणि म्हणून चांगला विचार आपल्याला पुढे घेऊन जातो आणि वाईट विचार आपल्याला मागे खेचतो. एखादा निर्णय घ्यावा का नाही, घ्यावा का नाही, घ्यावा का नाही याच्यामध्ये जे द्वंद्व आपल्याला सापडतो, हे द्वंद्वामध्ये जर निर्णय घ्यावा का नाही, नाही निर्णय घेतला, तर तो याचा अर्थ आपण काय झालं, मार विजयी झाला आपल्यावर. माराचा विजय झाला आणि निर्णय घेतला आपण, तर आपला विजय झाला. कारण तो आपण घेतलेला आहे. आणि म्हणून चांगला की वाईट हे जे मनाचे विचार आहेत, तो वाईटाला मार म्हटलेला आहे. अकुशल विचार, विशेषतः त्याला काम विचार म्हटलेला आहे. मार हे माराचे शस्त्र आहेत. काम विचार प्रकट करणं म्हणजे लालूच दाखवणं, लोभ दाखवणं किंवा भीती दाखवणं. हे 2 शस्त्र अतिशय मोठे आहेत. बुद्धाच्या आपण जेव्हा संबोधी प्राप्तीला जेव्हा बुद्ध बसले, मार विजयाचा आपण प्रसंग पाहतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा बुद्धाच्या या संबोधी प्राप्तीच्या शेवटच्या क्षणाला मार येतो आणि मग 3 कन्या पाठवतो. का? बुद्धासमोर जाऊन ते नृत्य करतात. रात्रभर त्याला नाचून बुद्धाला काय करतात? तपश्चर्या भंग व्हावी, साधनेतून उठून जावं. आता हे विचार आहेत. मार म्हणजे काय बाहेरून येतो असं नाही. आपल्याच मनातला जो विचार आहे, तृष्णा आहे. हे तृष्णेचं रूप आपण अतिशय मोठ्या पद्धतीनं प्रतिकात्मक बघतो किंवा आपल्या मनामध्ये तो विचार येतो. मग अशा पद्धतीनं बुद्धाच्या मग ते मारकन्या आल्या, अतिशय मोठी अ, लालूच दाखवली, कामछंद वाढवण्याचा प्रयत्न केला, कामविकार वाढवण्याचा प्रयत्न केला, पण बुद्धानं साधे डोळे सुद्धा उघडून पाहिले नाही, की काय चाललं म्हणून. दुर्लक्षाने त्यांना मारलं. थकून बेजार नाचून त्या निघून गेल्या आणि मग मारानं काय केलं? युद्ध केलं. भीती दाखवली. मोठे-मोठे प्राणी आणले. अग्नीचे बाण सोडले. असं हे सगळं वर्णन आहे. तर हा मार्ग काय करतो, की आपण ज्या कुशल मार्गावर असतो, त्या कुशल मार्गातून पदच्युत करण्यासाठी, कुशल मार्गातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. त्याला मार म्हटलेला आहे. हिंदू धर्मामध्ये त्याला कामदेव म्हटलेलं आहे. रती आणि कामदेव हे कशाला आहेत? त्याच्यासाठीच असतात. ध्यानाला बसलो की आपल्याला जे काही इंद्रियाचा अ, अनुभव येतो. कुठेतरी आपण ध्यानाला बसलो आणि कुठेतरी भजे तळत असतील, तर ध्यान उठवतो आणि मग भजे कुठं तळू लागलेत आपण बघतो. हे काय? हा मार आहे. इंद्रियाच्या पातळीवर आपल्याला जिथं-जिथं विषयाकडे आपण ज्यावेळेस खेचले जातो, ती माराची अवस्था आहे. त्याला आपण मार म्हणतो. आता मग आता हा मार म्हणजे ध्यान साधना करण्याच्या अगोदर मग उत्पलवर्णा काय करायची, की जिथं-जिथं कुठे आहेत, विशेषतः संतागार आपण ज्याला म्हणतो. संत जिथं राहील संतागार म्हणजे तिथं पाणी म्हणतो ना, संत वाहत आहे. संतागार जिथं माणूस संत होतो. संथ हं, संत नाही, थव्याचं. जिथं माणूस संत होतो, पाण्याचा प्रवाह जिथं संत होतो, असं जे आगार आहे त्याला संतागार म्हणतात. त्याला शून्यागार पण म्हणतात. तर अशा या शून्यगारामध्ये, संतागारामध्ये जाण्याच्या अगोदर उत्पलवर्णा सृष्टीची मुलगी आहे. जिनं कधी झाडून काढलं नाही, अशी उत्पलवर्णा इतरांच्या कुटी साफ करणं, संतागार स्वच्छ करणं, शून्यागार अ, पुष्पांची हे करणं, असा आरास करणं, पुष्पांचं जिकडं-तिकडं सुगंधित वातावरण करणं. मग अशा पद्धतीने छोटे-मोठे कामं करू लागले. आणि मग अशाच एका संथागारामध्ये बसल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं ध्यान साधनेमध्ये गेल्यानंतर मग मार तिच्यासोबत आला. आता खरं तर हा मार जो आलेला आहे, हा मार असं म्हणतात की तिथं अंधवन होतं. आपण म्हणतो ना वेळूवन आहे, आम्रवन आहे, तसं अंधवन नावाचं श्रावस्तीपासून एक दूर अंतरावर जंगल होतं.
आता त्याच्या कथा वेगवेगळ्या आहेत. अंदवनाच्या कथा या वेगवेगळ्या आहेत. 2-3 कथा आहेत त्याच्यामध्ये अंदवनाच्या संदर्भात. तर असं म्हणतात, की अंदवन त्या वनाचं नाव का पडलं? तर एक भिक्षू तिथं ध्यान साधना करत असताना असं म्हणतात, की चोरांनी हल्ला केला आणि हल्ला केल्यानंतर त्या भिक्षूचे डोळे काढण्यात आले. अशा पद्धतीनं त्या चोरांनी किंवा दरोडेखोरांनी तो असा प्रसंग केला. पण मग आख्यायिका असे सांगते, मिथक असं सांगतं, की त्या चोरांचे पुढं काय झाले, डोळे आंधळे झाले, ते अंध झाले. अशी एक कथा अंधवनाच्या ह्याच्यामध्ये आहे. आता दुसरा एक कथा अशी आहे अंदवनासंदर्भात, की अंदवनामध्ये म्हणजे अंदवन म्हणजे अशा पद्धतीनं वन होतं, की जिथं दिवसा-दिवस सुद्धा म्हणजे आता जसं ऊन पडलेलं आहे, अशा उन्हामध्ये किंवा दुपारच्या उन्हामध्ये सुद्धा तिथं अंधार असायचा. इतकं मोठं निबिड जंगल होतं ते. सूर्याची किरणं सुद्धा तिथं जात नसते, नस नस अ, अ, जात नव्हते अशा प्रकारची ती त्या वनाची अवस्था होती. आणि म्हणून एकांत, कुठलाही पक्ष्यांचा चिवचिवाट नाही. कारण पक्षी तिथंच जातात जिथं प्रकाश असतो. हे ध्यानात ठेवा. पक्षी कुठं पण घुसत नाहीत. पक्ष्याला उष्णता पण हवी असते, प्रकाश हवा असतो आणि हे सगळं जातं. जिथं पक्षी सुद्धा जात नाहीत. अशा या अंधार वनामध्ये भिक्षू ध्यान करायचे. आणि मग असं म्हणतात, की बुद्धाने एकदा या अंदवनामध्ये राहुलला उपदेश केला होता. राहुलोवाद सुत्ताचं तिथं कथन केलं होतं. पुढे असं म्हणतात, की इथं प्रसेनजितला सुद्धा, राजा प्रसेनजितला सुद्धा या वनामध्ये जाता-जाता प्रसेनजितला सुद्धा दरोडेखोरांनी अडवलेलं होतं. त्यांचं अतिशय मोठं त्यांना घेरलेलं होतं. आता बघा, असं हे अंदवन हं, जिथं डोळे काढले भिक्षूचे, मग नंतर ते डाकू आंधळे झाले. अ, त्याच्यानंतर तिथं प्रकाशाचा किरण सुद्धा यायचा नाही. अशा प्रकारचं यावरून त्याचं नाव अंदवन पडलं. आता इथं मोठे-मोठे भिक्षू, सारिपुत्तासारखे भिक्षू, मोगलांसारखे भिक्षू तिथं ध्यानाला जायचे. खूप लोकं आपल्याला पाहतात. एका ठिकाणी असं म्हणतात, की काश्यप बुद्धाच्या काळामध्ये एका सोरक नावाचा जो भिक्षू होता, अ, त्या भिक्षूला त्यांनी मारहाण केली, त्यांचे डोळे काढले आणि नंतर मग ते अंधे झाले अशा पद्धतीनं ते. आता असं म्हणतात, की हे इतकं उपयुक्त होतं ध्यान साधण्यासाठी अंधवन, की तिथे मोठे-मोठे लोकं सुरतापन्न झालेले आहेत ध्यान साधनेतून. आणि मग तिथं भिक्खुनी सोमा, किसा गौतमी, चाला, शिशुपचाला, सेला आणि वजिरा इत्यादी भिक्षुणींनी ध्यान साधना केली होती. श्रोतापन्न अवस्था झाली होती. अरहंतपद. मग अशा ह्याच्यामध्ये शाल वृक्षांनी हे जे काय अतिशय मोठं झाकून गेलेलं वन होतं, या ह्याच्यामध्ये उत्पलवर्णा गेली. छोट्या-छोट्या, छोट्या-छोट्या तिथं कुट्या होत्या. त्या प्रत्येक कुटेमध्ये एक-एक भिक्षुणी किंवा भिक्षू राहील अशा प्रकारची ती व्यवस्था होती. मग त्यांना राहता येईल अशा प्रकारचं, एखाद्या माणसाला राहता येईल अशा प्रकारचं ते छोट्या-छोट्या कुट्या. आता तिथं ध्यान आणि तिथं ध्यान साधना करताना मग श्रोतापन्न झाली. एक-एक पाहिलं तिनं सगळं. आणि चिंतन कशावर केलं? चिंतन याच्यावरच केलं, की हे जे सुंदरता माझी आहे, ही सुंदरता कुठल्याही कामाची नाही. ज्या सुंदरतेचा आस्वाद घेता येत नसेल, त्याचा उपभोग घेता येत नसेल, ते सौंदर्य काय कामाचं? आणि मग तिनं या सौंदर्यावर काय केलं? चिंतन केलं, आत्मचिंतन केलं, ध्यान साधना केली. आणि मग त्या सौंदर्याची अनित्यता. तिला अतिशय मोठ्या पद्धतीने तिला जो आत्मभाव आहे, शरीराबद्दलचा, तिच्या सौंदर्याबद्दलचा आणि तिच्या सगळ्याच गोष्टीबद्दलचा जो आत्मभाव आहे. सत्काय दिट्टी आपण जे म्हणतो ना, सत्काय दिट्टी, विचिकिच्छा, शीलवत परामर्श या सगळ्या 3 बंधनातून ती मुक्त झाली आणि श्रोतापन्न झाली. आणि मग असं करता-करता ज्यावेळेस आपण म्हणतो ती अतिशय पुढच्या
स्तरावर पुढच्या अवस्थेमध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागली, त्यावर तिथं मग हा मार आला. आता हा मार काय करतो बघा. मार आता त्रास देऊ लागला. मार म्हणजे तिच्यातलाच हा कामविकार जागृत झाला. तिच्यापुढं तो करू लागला. आणि मग तो बोलू लागला तिच्याशी. तो काय म्हणू लागला, "हे उत्पलवर्णा, तू इतकी मोठी तुझे हे सौंदर्य आहे, हं, याचा उपभोग घे. हे असं विनाकारण या अंदवनामध्ये तू एकटीच येऊन इथे ध्यानसाधना करू लागली. हे रूप तुझं आणि हे सौंदर्य आणि तुझं यौवन हे अशा प्रकारे इथं निस्तेज घालून या अंदवनामध्ये कशाला तू स्वतःला छळतेस? उठ आणि चल, तुला अनेक राजपुत्र तुझी वाट बघत आहेत." अशा प्रकारे ते कामविकार तिच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मग ती पण डायलॉग करते त्याच्यासोबत, त्याच्याशी बोलते. पुन्हा काय म्हणतो बघा. भिरू, हे सगळं जे आंदवन आहे एकांतामध्ये दूर-दूरपर्यंत तिथं कुणाचा आवाज जात नाही. अशा ह्याच्यामध्ये तू एकटी आणि मी पण एकटा आहे. बघा हे मार स्वतःचे विचार कशा पद्धतीने तिला हे करतात. आणि मग हिनं डोळे उघडले आणि माराकडे करुणेनं पाहिलं. बघा, डोळ्यांचे ज्या काही बघतो म्हणजे माणसाला ओळखण्याचं जे काही अतिशय मोठं काम आहे ते डोळ्यातून आहे. डोळ्यामध्ये वासना दिसते का करुणा दिसते? समोर मार उभा आहे. आमिष दाखवतो वेगवेगळे. वासनेचं रूप उभं आहे, परंतु अतिशय मोठ्या अवस्थेमध्ये ही करुणेनं त्याच्याकडे पाहते. त्याची कीव येते तिला आणि या ह्याच्यातून तिचं सुरू होतं. तो तिचं कौतुक करतो, की सृष्टीनं तुला किती मोठं सौंदर्य दिलेलं आहे. तुझ्या सौंदर्यापुढे या जगामध्ये अ, कुणी सुंदर नाही. तुझ्यासारखं या जगामध्ये पृथ्वीतलावर कोणीच नाही आणि म्हणून अशा सौंदर्याला तू का नष्ट करते? या निसर्गाची तू अतिशय मूर्तिमंत एक श्रेष्ठतम रचना आहे. अशा तिचं ते अ, वर्णन करतो, प्रशंसा करतो, तिला लालूच दाखवतो आणि मग हे तुझं तारुण्य, तुझं सौंदर्य अशा प्रकारे तू अ, नष्ट करू नकोस. अशा प्रकारची ती सांगते. आता मग हे सगळं झाल्यानंतर सुद्धा उत्पलवर्णा ऊं करत नाही. चलबिचल होत नाही. चंचल होत नाही. अगदी स्थिर, स्तब्ध आणि तेवढीच धाडस पूर्ण पाहून अ, ह्यानं मग दुसरं शस्त्र काढतो मार. दुसरं कुठलं शस्त्र आहे? आणि मग आता लालूच झाली, आमिष दाखवलं, लोभ दाखवला, तृष्णा झाली आणि मग पुढची व्यक्ती जर चलबिचल होत नसेल, तर मग काय करतो, मार दुसरं शस्त्र टाकतो, मग भीतीचं टाकतो. की या मूर्ख मुली, तुला भीती वाटत नाही? हे अंधवन आहे, इथं हवा येऊ शकत नाही, इथं प्रकाश येऊ शकत नाही आणि तुला माहीत नाही इथं अनेकांनी दरोडे टाकलेले आहेत, अनेकांच्या हत्या केलेल्या आहेत, अनेक भिक्षूंना मारून टाकलेलं आहे. हे स्थान माणसाच्या राहण्यायोग्य नाही. इथं राहतात कोण? तर चोर दरोडेखोर राहतात. याची तुला भीती वाटत नाही? हे तुझ्यासाठी सुरक्षित नाही. अशा प्रकारची भीती तो टाकतो. आणि मग काय म्हणते उत्पलवर्णा? "हे मारा, तू एकटाच काय, पण असे असंख्य जरी मार माझ्या या ध्यान साधनेच्या बाहेर उठण्यासाठी विचलित करू लागले, तर मी त्यांना सुद्धा घाबरणार." अतिशय मोठा दृढ संकल्प होता. आणि तूच काय, असे अनेक आणि लक्ष-लक्ष जरी असे तुझ्यासारखे माणसं आले किंवा असे दरोडेखोर आले, तरी मी त्याला घाबरणार नाही. आणि मग इतका मोठा आत्मविश्वास, इतका मोठा तिच्यामध्ये सगळं हे आत्मविश्वास आणि धैर्य पाहून अ, तो म्हणतो, की "एवढा अहंकार करू नको.
एवढा दंभ करू नको. म्हणजे तिचं अतिशय मोठं हे द्वंद्व चालू आहे तिचं. हे करावं का नाही? हे करावं का नाही? ते करावं का नाही? आणि मग म्हणते, की "असं म्हणू नको उत्पलवर्णा, हे दरोडेखोर अतिशय मोठे जाचक आहेत. अतिशय मोठा त्रास देतात. तुझं नष्ट करतील, तुला छळतील, तुला अशा पद्धतीनं त्रास देतील." पण उत्पलवर्णा म्हणते, की "हे महाराज, असंख्य लोक आले तरी सुद्धा माझं जे चित्त आहे हे माझ्या वशामध्ये आहे. माझ्या ताब्यात आहे. माझं चित्त मी कुणालाही वश होऊ देणार नाही. मी जरी या अंधवनामध्ये एकटी असली, या तिथं निर्जन अवस्था असली, तरी मी भयभीत होणार नाही. मी अभयतेने, निर्भयतेने इथंच राहणार." आणि मग शेवटी म्हणतो, थकतो मार आणि थकल्यानंतर मग मार म्हणतो, की "हे उत्पलवर्णा, का? कशासाठी?" मग प्रश्न विचार. का करत आहे? कशासाठी करत आहे? कुणासाठी करत आहे? आता हतबल झाला. महाराजचं वैशिष्ट्य असंच आहे. सुरुवातीला अतिशय विलोभनीय त्याचं रूप असतं. आकर्षक असतं. इंद्रियाच्या तृष्णा ज्या आहेत, त्या अतिशय मोठ्या विलोभनीय आकर्षणाकडे सहज आकर्षित होतात. हा पहिला डाव असतो. दुसरा असतो अ, भीती दाखवणं, भयभीत करणं आणि तिसरा असतो मग हतबल होणं. लोकांना कीव यावी त्याची. मग हे सगळे माराचे डावपेच आहे आणि मग हे कशासाठी? का? हे बघ, तू जर मला माझं ऐकलं नाहीस, आता मी काय करेल? मी अदृश्य होईल आणि तुझ्या भुवयामध्ये जाऊन बसेल. आता तू जर माझं ऐकलं नाही, तर मी अदृश्य होईल आणि तुझ्या गर्भामध्ये प्रवेश करेल. आता स्त्री आहे. स्त्रीला भयभीत करण्याचं, या भीती त्याची सुरू झाली. तू जर माझं ऐकलं नाही, तर मी काय करेल? तुझ्या भुवयामध्ये म्हणजे तुझ्या रूपामध्ये हे करेल. तुझ्या गर्भामध्ये प्रवेश करेल. उत्पलवर्णा अतिशय मोठ्या धीटपणे म्हणते, की "अजून तू काय-काय करू शकतो?" बघा किती धीट आहे. काय करू शकतो? अदृश्य होऊन तू काय-काय करू शकतो अजून? भ्रुकटीमध्ये बसणार माझ्या, माझ्या माझ्या गर्भामध्ये प्रवेश करतील अदृश्य होऊन असं म्हणतो. तू अजून काय-काय करू शकतो? मार म्हणतो, "उत्पलवर्णा मी काय-काय करू शकतो? तू बघू पण शकणार नाही." अशा पद्धतीने आहे. आणि मग हे मारा, तू असंख्य गोष्टी कर, लाखो गोष्टी कर, पण मी इतकी मोठी या जागेपासून हलणार नाही. माझं हे अतिशय मोठा संकल्प आहे. तू मेरा बाल भी बाका नहीं कर सकता. अशा प्रकारचं अतिशय मोठं उत्तर द्यायला तिथे. आणि मग माझं चित्त माझ्या ताब्यात आहे. माझ्या चित्तावर माझं मालकी चालते, अशा प्रकारचं ते. आणि मग म्हणते, की "मार, तू माझं काही बिघडू शकणार नाही, कारण मी आता रिद्धी-सिद्धी प्राप्त केलेली आहे." बघा, रिद्धी-सिद्धी आपण मोगलांच्या ह्याच्यात पाहिले 4 रिद्धी प्राप्त होतात. 4 4 प्रकारच्या रिद्धी आहेत. मी रिद्धी-सिद्धी प्राप्त केली. एवढंच नव्हे, तर 6 अभिज्ञा प्राप्त केल्यात. 6 अभिज्ञा पण मी महामुलांच्या ह्याच्यात सांगितलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं बघा उत्पलवर्णा कमी वयामध्ये, अंधवनामध्ये ध्यान साधना करता-करता अ, ती का अडीक राहिली? तिच्या मनावरचा ताबा अशा पद्धतीने अतिशय मोठा ठामपणे तिनं कसा राहू शकला? कारण अतिशय मोठं तिनं चिंतन केलं होतं. ध्यान साधना केली होती. स्थिरावर अतिशय मोठं म्हणजे चित्तावर अतिशय मोठी स्थिरता प्राप्त केली होती. आणि म्हणून रिद्धी-सिद्धी प्राप्त केलेली उत्पलवर्णा, 6 अभिज्ञा प्राप्त केलेली उत्पलवर्णा, ती म्हणते, की मी बुद्ध शासनामध्ये अतिशय मोठी स्थिर झालेली आहे. आणि तू ज्या आनंद म्हणत आहे मला, की हे बाहेरचं जग सांगतो, राजपुत्राचे विवाह करण्यासाठी किंवा हे सगळं तू सांगतो, त्या आनंदामध्ये दुःख आहे.
तू ज्या ज्या आनंदाच्या गोष्टी करतायत, ज्या ज्या मला आमिषाच्या गोष्टी दाखवतायत, या सगळ्यामध्ये शेवटी दुःख मिळणार आहे. ते खरा आनंद नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं हा सगळा डायलॉग झाला, त्यांचं संभाषण झालं. आणि मग म्हणते, "मार, तू पापी आहेस. तू प्राण्यांचा नाश करणार आहेस आणि हे ध्यान ठेव, की मी तुला चांगलं ओळखलेलं आहे. तुझा कुठलाही फासा माझ्यावर चालणार नाही." बुद्धाचं हेच आहे बंधू आणि भगिनी. बुद्धानं पण माराला हेच उत्तर दिलं, की "हे ग्रहकारका, मी तुला आता चांगलं ओळखलेलं आहे." तृष्णा घर निर्माण करते. उपादान आपण ज्याला म्हणतो. ज्यांनी ज्यांनी ओळखलं, त्यांनी त्यांनी काय केलेलं आहे, त्याला त्या सगळ्या ग्रहकाराला ग्रहकार जे छताचा एक वासा असतो असं म्हणतात. तो वासा मी तोडून टाकलेला आता त्याच्यावर तू छत निर्माण करू शकणार नाही. तसंच ही उत्पल वर्णा त्या माराला म्हणते, की आता तू मला इथून उठवू शकणार नाही. मी तुला चांगलं ओळखलेलं आहे आणि तू ज्या पद्धतीने ह्या सगळ्या या लोकांचा नाश करतो, पण तुझं हे फासा माझ्यावर चालणार नाही. कारण मी सगळे फासे तोडून टाकलेले आहेत. सगळे जे जाल म्हणतो आपण, फाशे म्हणतो. हे सगळं जाळं मी आता तोडून टाकलेलं आहे. मी त्याच्यामध्ये फसणार नाही. आणि मग असं उत्तर ऐकल्यानंतर मार तिथून पळून जातो. हे अशी सगळी कथा त्याच्या संदर्भात आलेली आहे. पण आता पुढं काय झालं बघा. मानसिक पातळीवरचं द्वंद्व, संघर्ष, युद्ध हे जिंकलेलं आहे. माराला पिटाळलं, मार विजय प्राप्त केला. पण आता पुढं काय झालं बघा, एक अप्रिय घटना घडली. तिचा एक मामे भाऊ, नंद मानव नावाचं त्याचं नाव. नंद मानव. मग तिच्यावर अनेक दिवसापासून तिच्यावर तो डोळा ठेवून होता. त्याला वाटायचं की माझी मामी आते-बहीण आहे तर ते माझ्याशी लग्न होईल त्याचं. कारण जगभरातले लोकं ते डोळ्यानं ते पाहतायत तिचे डोळे भरून, तर हा तर घरातलाच माणूस आहे. आत्या-मामाच्या मुलाचं आणि मुलीचं लग्न होतंच. तो अशा भ्रमामध्ये होता, की इतकी सुंदर कन्या हिचं माझ्यासोबत लग्न. आणि मग तो शोधत, शोधत आला. आता ही चारिकीला गेलेली आहे. आणि मग तो तिथं शोधत, शोधत आला अंदवनामध्ये आणि मग तिथं अनेक भिक्षू वेगवेगळ्या कुटीमध्ये होते. त्यांना विचारलं, की भिक्षुणी कुठे गेलेली आहे उत्पलवरनं? मग त्या भिक्षुणींनी इशारा करून सांगितलं, की ती तिची कुटी आहे. त्या ते चारिकीला गेले, ते आता येईलच. आता तो वाट बघू लागला, कधी येते? आणि दुरून मग तिच्या वेळेवरती येत असताना दुरूनच पाहिलं, की आता आलेली आहे. मग तो काय करतो आता तिच्या कुटीमध्ये जातो. आता तिच्या बाकीच्या ज्या काही मैत्रीण असतात, भिक्षुणी मैत्रिणी, तिला उच्चासन ज्याला म्हणतो. काहीतरी जसं आपलं कॉट असतो तशा पद्धतीनं एक फळी टाकून तिला ते उच्चासन केलेलं झोपण्यासाठी. आता गडबडीमध्ये हा नंद मानव काय करतो, तिच्या त्या कॉट खाली जाऊन लपतो. आता ही नित्यनेमानं आली. तिचं जे काही भिक्षाटन होते करून आली होती तिनं तिथं ते हे केलं, पात्र ठेवलं, सगळं केलं आणि दुपारचं थोडंसं हे करून मग ती ध्यान साधनेला बसली. तिथंच त्याच्यावरच. आता दुपारच्या वेळी हे बघतो की सगळे शांतता पसरलेली आहे. कोणी तिथं येण्याचा प्रश्न नाही. सगळ्या भिक्षुणी आपल्या-आपल्या कुटीमध्ये ध्यान साधनेमध्ये आहेत. उत्पलवर्णा पण ध्यान साधनेमध्ये आणि मग तो पलंगाच्या बाहेर येतो खालून आणि तिच्यावर झडप घालतो. आता ती विरोध करते, की "हे नंद मानवा तुझ्या दृष्टीमध्ये तेव्हापासून तुझ्याबद्दल मला संशय होता, की तू माझा असा घात करशील. पण तू इथं आलास
तू सुरुवातीपासून मंद बुद्धीचा होता हे मला माहित होतं, पण इतक्या खालच्या पातळीपर्यंत तू जाशील असं मला तुला बघून वाटत नव्हतं. बंधू आणि भगिनींनो, मग या मामे भावानंच तिच्यावर अतिप्रसंग केला. आता ती पातिमोक्काचे आचरण करायची. उत्पलवर्णा पातिमोक्काचं आचरण करायची, प्रातिमोक्षाचं आचरण करायची. आणि मग अतिप्रसंग केला. या सगळ्या प्रसंगामध्ये मग तो बाहेर आला. तिथं त्याला अतिशय म्हणजे जे कर्म त्यांनी केलेलं होतं, त्याचा अतिशय मोठा त्याला काय झाला, इतका भयभीत झाला, की ही जर गोष्ट आता कळाली कुणाला, तर प्रसेनजित मला सोडणार नाही. कारण एका भिक्षुणीवर मी अतिप्रसंग केलेला आहे, तर मला आता दंड मिळेल. ही अतिशय मोठी त्याला भयभीत अवस्था निर्माण झाली. आणि मग या भयामध्ये पळता, 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 पळता ठोकर लागली आणि एका मोठ्या दरीमध्ये तो पडला आणि त्याचा तिथं अंत झाला. आता ही नंद मानवाची कथा. तिथं संपला तो. वाईटाचा परिणाम वाईटच मिळतो आणि मग उत्पलवर्णानं मग तिथं भिक्षुणी होत्या. त्यांना सांगितलं, की असा-असा माझ्यावर प्रसंग झालेला आहे. बुद्धापर्यंत गोष्ट गेली. आणि मग असं म्हणतात, की याच्या अगोदर अनेकांनी तिथं भिक्षुणी होत्या. आता मी जी नावं घेतली. बुद्धानं मग एक नियम काढला, की याच्यानंतर अंधवनामध्ये भिक्षुणींनी प्रवेश करायचा नाही. उत्पल वर्णाच्या या घटनेनं बुद्धाला तो नियम काढला. तिथं फक्त केवळ भिक्षू जाऊ शकतात. भिक्षुणींनी अंधवनामध्ये जाऊन आता तिथं राहायचं नाही, तिथं कुटीमध्ये राहायचं नाही किंवा ध्यानसाधना करायची नाही. अशा प्रकारचा बुद्धानं तिथं निर्णय घेतला. आता पुढं काय झालं बघा. आता चर्चा सुरू झाली. चर्चा काय सुरू झाली? गावामध्ये श्रावस्तीमध्ये चर्चा सुरू झाली, की अरहंतावर अशा पद्धतीनं काही अतिक्रमण झालं, अतिप्रसंग झाले. तर अरहंताच्या मनामध्ये कामोत्तेजना निर्माण होते का? काम वासना निर्माण होते का? त्यांना त्याच्यामध्ये आनंद मिळतो का? म्हणजे चर्चा कोण करतायत? ज्यांनी कधी धम्माच्या मार्गावर आक्रमण केलं नाही. चर्चा तेच करतात बंधू आणि भगिनींनो. चर्चा कोण करतात? जे धम्मामध्ये नाहीत, ते धम्मावर चर्चा करतात. बघा. अ, महायान काय? हीनयान काय? वज्रयान कोण? चर्चा कोण करतं? आम्ही चर्चा करतो का? चर्चा कोण करतात? ज्यांनी कधी बसून 10 मिनिटाचं ध्यान केलं नाही. ज्यांनी पहिल्या शिलाचं सुद्धा पालन केलं नाही, पानातिपाता विरमणी, असे लोक काय करतात? मग हीनयान काय? महायान काय? मग असं काय? मग तसं काय? ध्यान केल्यानं असं प्राप्त होतं का? आणि आता आजच्या काळामध्ये कुठं त्रिशरण पंचशील करत बसता तुम्ही? हे चर्चा कोण करतात? ज्यांनी कधी धम्माचा अनुभव घेतला नाही, ज्यांनी कधी धम्माच्या एकाही कुठं जाऊन आपला सहभाग नोंदवला नाही, असे लोक चर्चा करतात, की असं होतं का? तीच चर्चा श्रावस्तीतले लोक चर्चा करू लागले, की अरहंताला काम वासना असतात का? कशामुळं? उत्पलवर्णा अरहंत होती. बुद्धाकडे मग हे सगळे चर्चा चालू असताना बुद्धचारिका करतात. बुद्ध चारिका करत असताना म्हणतात, की हे काय चाललंय लोकांचं? अरहंताबद्दल चर्चा करतायत कोण? पृथुजन करतायत चर्चा अरहंताबद्दल. पृथुजन म्हणजे मूर्ख लोक, ज्यांनी कधी धम्माला पाहिलं नाही, धम्माचा स्वाद घेतला नाही, धम्माच्या सानिध्यात आले नाही. ज्यांचं सगळं आयुष्य शेती, व्यापार, राजकारण आणि या सगळ्या प्रपंचामध्ये ज्यांनी घातलेलं आहे, ते लोक चर्चा करतात, की अरहंतांना कामवासना होते का?
आणि मग बुद्ध काय म्हणतात? खूप म्हणजे बुद्धाचं इतकं सुंदर आहे सगळं. मधु वा मज्जती बालो, मधु वा मज्जती बालो, याव पापंच न पच्यती. यदा च पच्यती पापं अथ बालो दुःख निगच्छन्ति. याचा अर्थ काय? की जोपर्यंत एखाद्या वस्तूमध्ये मधू आहे, गोडपण आहे. जोपर्यंत एखाद्या वस्तूमध्ये गोडपण आहे, तोपर्यंत ती वस्तू गोड लागते. परंतु ज्यावेळेस त्या वस्तूचं गोडपण निघून जातो, तसंच आपले जे काही आपण पाप कर्म केलेले आहेत, पाप कर्म करताना त्या मधुसारखं गोड वाटतं. पण पाप कर्म करून झाले रे झाले, की त्याच्यातला आनंद संपला, की मग तो काय करतो? पश्चाताप करतो. त्याचा अंत तिकडं नष्ट होतो. तो त्या नष्टाला जातो, त्याचा अंत होतो. त्याला दुःखामध्ये पडावं लागतं. आता या गाथेचा अर्थच असा आहे, की पाप करणारा माणूस पाप करूपर्यंत अतिशय मोठा आनंदामध्ये असतो, सुखामध्ये असतो. कारण त्याची वासना पूर्ण होऊ लागली. परंतु त्या वासनेमधला गोडवा नष्ट झाला, त्या वासनेतला आनंद निर्माण होण्याचं थांबलं, की तो दुःखामध्ये पडतो. आता पुढं पुढं पुढची एक गाथा आहे. आता मी पालीमध्ये म्हणत नाही. बुद्ध पुढची एक गाथा म्हणतात. कुठली गाथा म्हणतात? की ज्या पद्धतीनं कमळाच्या पानावर, कमळाच्या फुलाच्या पानावर ज्या पद्धतीनं पाण्याचा एकही थेंब थांबत नाही. पडता क्षणी तो घनघरून खाली पडतो. तशा पद्धतीनं जे अरहंत लोक असतात, जे श्रमण लोक असतात, जे भिक्षू असतात, जे ब्राह्मण असतात. ब्राह्मण म्हणजे बुद्धाच्या अर्थानं ब्राह्मण. त्यांच्या जवळ काम विकार टिकत नाही. कमळाच्या पानावर ज्या पद्धतीनं एखादं पाण्याचं थेंब सुद्धा एक क्षण सुद्धा थांबू शकत नाही, अशा पद्धतीनं अरहंताच्या मनामध्ये काम विकार एक क्षण सुद्धा थांबू शकत नाही. सुईच्या टोकावर ज्या पद्धतीनं मोहरीचा अ, दाना थांबू शकत नाही. प्रयत्न करा बरं. सुईच्या टोकावर जर आपण मोहरीचं एखादं मोहरी ठेवली, तर ती राहील का? राहणार नाही. एखाद्या गरम तव्यावर पाण्याचे थेंब शिपडा काय होतं बघा. आपल्या घरातल्या गृहिणी काय करतात? एखादी कढई ठेवली, गरम झालं का नाही पाण्यासाठी काय करतात? पाण्यामध्ये हात बुडवतात आणि त्याच्यावर शिंपडतात. शिंपडल्या पडण्याच्या अगोदर त्याची वाफ होते. हे आपले घरगुती अनुभव आहेत. आणि म्हणून तप्त तव्यावर, तप्त कढईवर आपले पाण्याचे थेंब आपण शिंपडले, तर शिंपडण्याच्या अगोदर त्याची वाफ होऊन जाते. अशा पद्धतीनं अरहंताच्या जवळ काम विचार येण्याच्या अगोदरच निघून जातात. आणि म्हणून उत्पल वर्णावर अतिप्रसंग झाला. तिच्यावर अतिशय मोठं अनैतिक कर्म त्या नंदमानकानं केलं. पण जशा पद्धतीनं पानावर थेंब थांबत नाही कमळ पुष्पाच्या, जशा पद्धतीनं सुईच्या टोकावर मोहरी टिकत नाही आणि जशा पद्धतीनं तप्त तव्यावर पाण्याचा थेंब पडण्याच्या अगोदर वाफ होऊन जातो, तशा पद्धतीने अरहंताचं जीवन अतिशय मोठं विवेकपूर्ण आणि अतिशय मोठं वासना रहित असतं. आणि म्हणून उत्पल वर्णावर काही अरहंत होती. अरहंतावर अशा प्रकारचा कुठलाही परिणाम होत नाही. अकुशल या या सगळ्या गोष्टीच्या पुढे असतात. महामंगल सूत्रामध्ये आपण म्हणतो का नाही? फुट्टस लोकदम्येही चित्तं व्यसन कंपती. यश अपयश
स्तुती, निंदा, जय, पराजय आणि सुख, दुःख हे जे लोक स्वभाव आहेत, या लोक स्वभावाशी संपर्क आल्यानंतर सुद्धा ज्याचं चित्त विचलित होत नाही, ज्याचं चित्त शोकरहित होत नाही, शोकरहित होतं, अशोक होतं, असा कोण आहे? त्याचं महामंगल आहे. आणि म्हणून हे झालं उत्पल वर्णाबद्दल. ती आरंत होती. तिच्यावर कुठलाही परिणाम नाही झाला. त्या नंदमानकानं जरी बलात्कार केला, तरी तिच्यावर कुठला परिणाम झाला नाही. हे बुद्धानं अतिशय सुत्तामध्ये, हे वेगवेगळ्या सुत्तामध्ये भगवंतांनी सांगितलं. बंधू आणि भगिनींनो, वर्तमान काळामध्ये अतिक्रमण करणारे लोक, बलाचा वापर करणारे लोक, अतिप्रसंग करणारे लोक, समाज त्यांना दोष देत नाही. आपण जे पाहतो आता भारतामध्ये, ते करून मोकळे होतात. दोष सगळा मुलींना दिला जातो. ही प्रवृत्ती आपण जोपर्यंत बदलणार नाही, आपली स्वतःची. किती पेपरमध्ये काय-काय बोलतात लोक मूर्ख. मुलींनी असे कपडे घालावेत, तसे कपडे घालावेत. मनुस्मृतीनं तर महिलांना, स्त्रियांना नरकाचे द्वार म्हटलेलं आहे. पुरुषांना विचलित करण्याचं साधन म्हणून मनुस्मृतीनं स्त्रियांना पाहिलेलं आहे. आणि म्हणून तर बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं, की जो धर्मग्रंथ भेद करतो मानवामध्ये, पुरुषाला सत्ता देतो. पुरुषांचं खोटं जरी असलं तरी सत्य मानतो आणि स्त्रियांचं सत्य असलं तरी त्याला खोटा समजतो. असा धर्मग्रंथ जाळल्याशिवाय पर्याय नाही. भारतामध्ये आज जे चाललेलं आहे, अनैतिक कर्म करणारे लोक सुटले जात आहेत आणि जी आरोपी मुलगी आहे तिच्यावर आरोप करण्यात आलेला आहे. आणि म्हणून बुद्ध धम्म किती महत्वाचा आहे. बुद्धानं समतेची शिकवण दिला. स्त्री आणि पुरुष समानता. फुल्यांनी आयुष्य त्याच्यासाठी वेचलं. बाबासाहेबांनी घटनेमध्ये अधिकार दिले, की लिंगावरून कुठलाही भेद करता येणार नाही. स्त्री आणि पुरुष समान आहेत. आणि म्हणून पुरुष अकुशल कर्म करतो, परिणाम स्त्रियांना भोगले जातात. हे आपल्याला कुठं ना कुठं थांबवावं लागेल. आणि म्हणून जो बुद्धाचा धम्म आहे, त्याला आपल्याला अतिशय मोठा प्रचारित करावा लागेल. भारतीय राज्यघटना बुद्धाच्या धम्मावर आधारित आहे, पण सगळे कृष्ण कृत्य चालू आहेत. भारताच्या भूमीवर जिथं-जिथं तुम्ही जाल तिथं बुद्धाच्या स्टॅच्यू आणि त्याचे वास्तू आणि त्याच्या सगळ्या शिल्प खडे आहेत. पण मंदिर दुसऱ्याच उभं केलं जात आहे. या ठिकाणी थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय.